आणि अधिकारी पण जबाबदार झाला त्याला. अधिकाऱ्यांना नोटीस द्यायची ताबडतोब आज. तू कोण आहे? तू कोण आहे? हे सगळं होत असताना हा रस्ता जबाबदारी कोणाची राहते? एक माणूस होता ना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी ही महत्वाची बाब असली तरी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंबड लिंक रोडवर गेल्या अनेक महिन्यांपासून 24 तास वाहतूक कोंडीत होत असून रस्त्याच्या कामातील नियोजन शून्यता आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी गेल्या 5 महिन्यापासून वारंवार प्रशासनाला पत्रे देऊन रस्ता दुरुस्ती व वाहतूक समस्येकडे लक्ष वेधले, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी महापौर आणि उपमहापौर यांना पत्र देत तातडीने पाहणीची मागणी केली होती. यानंतर महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून पायी चालत प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान 36 मीटर डीपी रोडवर ड्रेनेज लाईन रस्त्याच्या मधोमध टाकल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नियमानुसार ती डीपीच्या शेवटच्या टोकाला टाकणे अपेक्षित असताना चुकीच्या नियोजनामुळे अतिक्रमणाला चालना मिळाल्याचा आरोप करण्यात आला. उपमहापौर विलास शिंदे यांनी संबंधित डीपीआर मंजूर करणारे अधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर तात्काळ निलंबन, ब्लॅकलिस्ट आणि कठोर कारवाईची मागणी केली. या रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांचा जीव गमावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून अंबड लिंक रोडचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान लोकशास्त्र न्यूजने महापौर हिमगौरी आहेर आडके यांना लिंक रोड अतिक्रमणच्या ड्रोनच्या साह्याने काढण्यात आले होते, मात्र अतिक्रमण जसे तेच असल्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, आता आम्ही सत्तेत आहोत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळपासून सुरू असलेल्या पाणी दौऱ्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे महापौर आणि उपमहापौर सकाळपासून घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत असताना संबंधित विभागातील अनेक जबाबदार अधिकारी मात्र अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या गंभीर समस्येकडे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. आता प्रशासन प्रत्यक्षात दोषींवर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा देणार की पुन्हा एकदा आश्वासनावरच हा विषय संपणार, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड. मला पहिले एक सांगा अग्रवाल साहेब, हे सगळी रस्ता खोदल्यानंतर एक बाजूने वाहतूक सुरळीत व्हावी ही जबाबदारी कोणाची? बरोबर आहे. हा मोबिन म्हणतो आमची नाहीये, त्याला पहिले त्याची जबाबदारी काय ते सांगा. ऐकून घ्या. आणि आज मी सांगतोय या बेजबाबदार अधिकाऱ्यांना पहिले नोटीस काढायची. दुसरी गोष्ट ऐकून घ्या, ऐकून घ्या. हा रस्ता रिपेअर करण्याची जबाबदारी यांनी यांच्या कामात बेजबाबदारीपणा दाखवलेला आहे. बरोबर आहे, डॅमेज झालंय, रिपेअर करावं लागेल. दुसरा एक पर्याय सांगू का? दुसरा एक पर्याय सांगू कसा तो रस्ता पर्यंत कसा तो कुठून तुला 4 फूट कसा आहे थोडा म्हणजे काय बंद तरी होईल मग हे सुरू करा. सगळं वाहतंय आपला 36 मीटर डिमार्केशन लगेच तातडीने करा. तातडीने आहे ना आपल्याकडे डिमार्केशन झालेलं आहे. असेल तिथं कानाजी दिसेल तुम्हाला मोठा रस्ता करा, ट्रॅफिक सुरू करा. 2 लाईन तुम्ही तर वेळ करून ठेवलं सगळ्या लोकांना, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, नागरिकांना. मी काय म्हणतो ऐका साहेब, ऐकून घ्या सर, ऐका ऐका तुम्ही वेळेत बोलू शकता. हा विषय आत्ता रस्ते सगळे बुजून गेले पाहिजे. दुसरी गोष्ट बाकीच्या त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो. दुसरी गोष्ट तुमच्या अधिकाऱ्यांच्या मुळे हा बेशिस्तपणा, बेजबाबदारी यांच्या जबाबदारीचा भाग. अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालतात, कोणती पद्धत आहे? आपण दौरा लावतो आणि ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टर येत आहे, ते दुसरीकडे लोकेशनला होते, ते आता येत आहे. हे ड्रेनेजचं काम केलेलं आहे, ते अधिकारी कुठे आहे? आणि जो रस्ता पॅरलली मोटरेबल करायचा आहे तर कॉन्ट्रॅक्टर इथे
त्यांच्या नाही, आमचे ज्येष्ठ नगरसेवक इथे चालू देत आहे. तुम्हाला काय त्रास सांगायचं? लोकांना रोज किती त्रास सहन करायचा. काही एक काम करा, धोरणनगर अधिकारी आहे ना त्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला टू व्हीलर थांब ना बाबा, नका 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 राहू दे राहू दे राहू दे. जोपर्यंत हा रस्त्याचे खड्डे बुजवत नाही, तुम्ही जायचं नाही, मी जायचं नाही. बोला लगेच मटेरियल, लगेच मटेरियल बोलवा. तू नका करू, तू ब्लॅक लिस्टेड सांगत करते. आपली डिपार्टमेंट लावा चला. हे तुझं आजपर्यंत पहिलंच काम होतं महिनाभराचं. आता तुम्ही जागा आली का? आता हे उत्तरं पण देत नाहीत व्यवस्थित लोकं. तुम्ही झालं तक्रार त्यांच्या. तुमचं ड्रेनेजचं झालेलं आहे का काम? मटेरियल मागवा आणि काम चालू करा. जोपर्यंत तुम्ही हे खड्डे बुजवत नाही तात्काळ, लगेच चालू करा. तुम्हाला काय लागतं आता? नाही तर ते इमर्जन्सी मला चालू करून द्या ना, तेवढंच लागेल तुम्हाला. एवढं मोठं काही शिक्षण नाही लागणार. यांनी बेजबाबदारी दाखवलेली आहे, त्याच्यावर मी सभागृहात बसेल खाली येऊ पाहिजे आम्ही सगळे मांडी घालून बसू एवढं सांगा. हां बस. रोज लोक मरताय, रोज लोक रस्त्याने फिरायचं का नाही लोकांनी? घरी जाईल का भरोसा नाही लोकांना, अशी परिस्थिती आहे. संबंधित प्रकल्प अधिकारी सगळ्यांच्या मागे कार्य करताय का तुम्ही? याचं जबाबदार नाही का? हे दवाखान्यातून धावपळ जरी झाले, सकाळपासून रात्री फोन करा, 11 वाजताही बोलतो, 12 वाजता आम्ही लगेच 1 मिनिटात फोन उचलतात. बाकीच्यांची जबाबदारी नाही. हाच मोठा घोटाळा आहे. कॉन्ट्रॅक्टर नाही, याच्यात संबंधित अधिकारी. अधिकारी सुद्धा ज्यांनी कोणी ड्रेनेजचं काम इथे घेतलेलं आहे त्यांचं नाही. आणि कामावरती त्याच्या नागरिकांना त्रास होतो. अधिकाऱ्यांवर जिथे मंजूर आहे तिथे झालं का एवढंच बघा. ताई नाही झालं. ताई एक मिनिट माझं याचा DPR पण द्या. ताई हां सांगतो. माझ्यासारख्या शुल्लक माणसाला कळतं का DPR प्रमाणे हे सगळं नसताना इकडे जागा असताना इकडे पोहोचलं पाहिजे होतं. ज्यांनी हा DPR बनवला, ज्यांच्या सहीने हा झालेला आहे, त्याला पहिले आपण दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तो कोणी असू द्या, त्यांना सगळ्यांना त्याच्या त्या कारण हे अतिशय चुकीच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहीने DPR झाला, त्याचं काम होतं पाहणं, त्याच्या बेजबाबदारीपणे झालेलं आहे. ही जी बेशिस्तपणा इथे चालू आहे त्याला अधिकारी पण जबाबदार आहे आणि त्यांना पण आपण आता शिक्षा होणार आणि हे पेनल्टी आणि हे बंद करणार आहे. आता डायरेक्ट ब्लॅकलिस्ट करणार. पेनल्टी नाही आता. जर DPR प्रमाणे काम नसेल तर तो ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतो घेऊन ये. नाही नक्कीच आज आपण बघत असाल की सातपूर ह्या भागामध्ये खरं तर कामगार वस्ती आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे आहेत आणि वाहतूक जी आहे ती अति मोठे टेलर असतील, बसेस असतील, शाळा आहेत आणि कामगार इथनं टू व्हीलरवरती ड्राईव्ह करतात. एक रस्ता खरं तर काँक्रिटीकरणाकरता बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरा हा मोटरेबल असावा हे स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा इथे आपण बघाल तर हा मोटरेबल रस्ता नाही. इथे चालणं कठीण आहे. वाहन असून देखील टू व्हीलरमध्ये प्रत्येक दिवसाला तुम्हाला आणि म्हणून हा खरं तर संताप आम्ही व्यक्त करतो आहे की प्रशासन आणि अधिकारी अशा रस्त्याला मोटरेबल म्हणतील का, हा आमचा सवाल आहे. आणि हा का झाला याची जेव्हा आम्ही खोलात गेलो की चौकशी करतोय की एवढे खड्डे असताना मग कॉन्ट्रॅक्टर करता काय, तर तेव्हा आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्याचा तो म्हणतो की इथे ड्रेनेजचं काम झालं. तर ड्रेनेजचं काम रस्त्याच्या मध्ये का झालं असेल? आम्ही जेव्हा याचा उकल करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळालं की हा रस्ता जो आहे हा 24 मीटर आहे, मुळात 36 मीटर आहे. हे अतिक्रमण सगळं काढण्यात आलेलं होतं तरी सुद्धा ते आता पुन्हा बसलेलं आहे आणि अगदी सोयीने ते अतिक्रमण परत न काढता मनपाने किंवा संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टरने हा जो युटिलिटीचा घाट आहे तो रस्त्याच्या कडेला नसून रस्त्यातच मांडलेला आहे असं जाणवल्यानंतर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यानुसार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडनं आणि मूळ HODकडनं कोणता DPR आहे आणि अतिक्रमण तातडीने पुन्हा काढायला सांगितलेलं आहे आणि मूळ जो DPR आहे त्यानुसार जर हे काम सुरू नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्यावरही चौकशीचे निर्देश आम्ही दिलेले आहेत की येथे नेमकं झालं काय आहे त्याची सखोल चौकशी आम्ही करू आणि अशा पद्धतीचा गैरदान कारभार हा कोणताही लोकप्रतिनिधी आणि कुणीही सहन करणार नाही. शेवटी आज सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय गृहमंत्री हे आश्वासित करतायत नागरिकांना, त्यांच्यावरती विश्वास आहे. आम्हा सगळ्यांना लोकप्रतिनिधींना नागरिकांनी एका विश्वासाने निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये याची काळजी आम्ही घेतोय. परंतु आपण जर बघितलं मॅडम, महासभेत लोकप्रतिनिधी आपले गाळा फाडून आवाज करून ज्या स्थानिक जे कामं आहेत त्या संदर्भात आवाज उठवतात. सातपूरच्या प्रभाग सभेत देखील अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहे. पाण्यात उभे राहून त्यांनी आंदोलन केलेले आणि त्याच अनुषंगाने स्थानिक लोकांचा खूप रोष आहे त्यांच्यावरती. काय सांगाल नेमकं? नक्कीच हा रोषच होता आणि त्याच्यामुळे आज
समक्ष पाहणी करता आलेले, कारण कोणताही लोकप्रतिनिधी इथे आपण बघाल तर आपल्याकडे नवीन आलेले लोकप्रतिनिधी जरी असले तरी अनुभवी देखील लोकप्रतिनिधी आमचे सातपूरचे सभापती देखील देवरे समाधानजी इथे उपस्थित आहेत. आणि जेव्हा आमच्या महिला भगिनी या गोष्टी सांगताय, एवढ्या तळमळीने सांगताय, तर लोकप्रतिनिधी चुकीचं नाही सांगत, ते लोकाभिमुख काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत आणि त्यांच्या कामाची दखल, त्यांच्या ओरडची दखल कुठेतरी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने काल रात्री 11-11:30 जेव्हा आम्ही बघितलं की ह्या रस्त्यामध्ये वारंवार अपघात होता आहे, तर याच्यामध्ये काहीतरी गूढ आहे हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही इथे स्थानिक सगळ्याच रस्त्यांवरती आता जिथे जिथे काही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, नक्कीच आपल्याला माहिती आहे की पहिलं काम खोदलेलं असताना पहिल्या पावसामध्ये तो रस्ता धसणार आहे. कार्बन नाका असेल किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं की रस्ता धसलेला आहे आणि ते नैसर्गिक आहे, ते नॅचरल आहे की पहिल्या याच्यात जो रस्ता धसतो. पण त्याचं जर काम पुढे नेलं नाही, 3-4 महिन्यापासून जर लोकप्रतिनिधी आपल्याला सांगताय की ते काम झालं पाहिजे, तर ते नक्कीच झालं पाहिजे. आणि आता आपण बघत आहात की अतिक्रमणची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता हे पुन्हा अतिक्रमण काढतोय आणि हे कायमचं काढलं जाईल. परंतु गेल्या काही वर्षापूर्वी या ठिकाणलं अतिक्रमण मोहीम मोठी ड्रोन कॅमेऱ्यासह इथलं अतिक्रमण काढलं होतं, परंतु पुन्हा बसलं. मग याच्यामध्ये दोष कोणाचा आहे नेमकं? काही वर्षांपूर्वी आम्ही नव्हतो, आता आम्ही आहोत आणि तो फरक आता आम्ही दाखवतो. सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये करोडो रुपये खर्च करून केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, नाशिक महानगरपालिका असेल, याच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी विकासासाठी खर्च होत आहे. ही एक आनंदाची नाशिककरांसाठी बाब आहे. आणि असं असताना नाशिककरांना मात्र होणाऱ्या कामांच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा दररोज त्रास सहन करावा लागतो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं, हा सगळा कामगार वस्तीचा भाग आहे. कामगार वस्ती असल्याकारणाने या ठिकाणी सकाळपासून तर 24 तास ट्रॅफिक असते या रस्त्याला. आणि असं असताना या रस्त्याचं एक बाजूला कॉन्क्रीट करायचं काम सुरू आहे, एक बाजूला काम सुरू नाही. परंतु ज्या बाजूला सुरू नाही त्याचं कारण असं की ट्रॅफिक ही सुरळीत असायला हवी, परंतु संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे, संबंधित अधिकारी जे काही प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या चुकीमुळे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे. या रस्त्याच्या चाळणीमुळे रहदारी ही 2-2 तास 1 इंचही हालत नाही आणि त्याच्यामुळे शाळकरी विद्यार्थी असतील, कामगार असतील, कंपन्यांचे मालक असतील, येणारे जाणारे बाहेरचे ते मोठ्या हेवी लोडर गाड्या असतील, ह्या 2-2 तास अरे सुना ना यार हालत नाही. आणि असं असल्यामुळे ह्या संबंधित जे काही बेजबाबदार अधिकारी आहे यांना निलंबन करावं अशी आमची मागणी आहे. असं आशयाचं पत्र गेल्या 5 महिन्यापासून आमच्या स्थानिक नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, जाधवताई, आमच्या गायकरताई आणि भागवत आरोटे यांच्या अनेक वेळा यांनी प्रशासन प्रमुखांची भेट घेतली. या गोष्टी निदर्शनास चालू द्या, परंतु गांभीर्याने घेतल्या गेल्या नाही. आणि म्हणून काल त्यांनी मला सांगितलं, मी महापौरांशी बोललो, महापौर तात्काळ बिचारा सकाळपासून आम्ही या ठिकाणी सुटतो आहे आणि ही परिस्थिती बघतोय. 36 मीटरचा DP रोड आहे. 36 मीटरचा DP रोड असताना ही जे काही रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईन टाकली आहे ती डिमार्केशनच्या शेवटच्या टोकाला टाकणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी अतिक्रमणसुद्धा महापालिकेने काढलेलं होतं. तरी परंतु संबंधित जे काही DPR बनवला त्या अधिकाऱ्यांनी, ज्याची DPRवरती सही आहे त्या अधिकाऱ्याने हा बेजबाबदारपणा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. करोडो रुपयाचा हा नासधूस होत आहे. या करोड रुपये खर्च करूनसुद्धा नागरिकांना समाधान होत नाही आहे या आणि लोकांना त्रास होतो आहे. आणि याच्यामध्ये निष्पाप बळी गेलेले 2 आत्तापर्यंत. आणि ह्या बेजबाबदारपणामुळे, ठेकेदाराच्या चुकीमुळे आणि त्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये कायमस्वरूपीचा अपंगत्व आलेला आहे. या सगळ्या जबाबदार लोकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. दुसरी गोष्ट, जे कोणी संबंधित ठेकेदार आहे त्यांना डायरेक्ट ब्लॅकलिस्ट, नो पॅनल्टी, जोपर्यंत त्यांना ब्लॅकलिस्टेड करता येणार नाही, कारण त्यांनी बेजबाबदारीपणे शासनाची, मनपाची ही फसवणूक केलेली आहे. काल रात्री मला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं सूचना आल्या की तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करा आणि काय आहे ते बघा. शिंदे साहेबांपर्यंत ही सगळ्या अडीअडचणी नागरिकांनी पोहोचवलेल्या आहे. आणि मी एक शिवसैनिक, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. साहेबांचा फोन आमच्यासाठी आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करून आम्ही सकाळपासून फिरतो आहे. जर संबंधित ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला नाही, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही, ही रहदारी तात्काळ सुरळीत केली नाही, खड्डे बुजवले नाही, तर मी स्वतः आबोर आणि संबंधित परिसरातले नगरसेवक हे आम्ही महासभेला औदामध्ये बसू. पण जे कुटुंब अपघातात वारलेले आहे त्या संदर्भात या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी निवृत्ती अण्णा इंगोले असो किंवा नयना जाधव असो, नेहमी प्रभाग सभेत किंवा महासभेत नेहमी ते या संदर्भामध्ये सन्माननीय 4ही स्थानिक लोकप्रतिनिधी
हे शिवसेना पक्षाचे आहेत. त्यांनी उपमहापौर या नात्याने माझ्या निदर्शनास आणून दिलेले. त्यावेळेस सुद्धा सन्माननीय आयुक्तांची आम्ही भेट घेतली होती, निवेदन दिलं होतं. अजय बोरस्ते गटनेते हे सुद्धा होते. परंतु त्यानंतर मला आत्ता कळतं की आजपर्यंत कुठलीही संबंधितांवर कारवाई झाली नाही किंवा या उपरांत जे कोणी या अपघातामध्ये निष्पाप बळी गेले त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही, आमचे लोकप्रतिनिधी सोडून. परंतु लोकप्रतिनिधीला एक मर्यादा असतात. लोकनागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो, परंतु कारवाई करण्याचे आदेश किंवा जे काही ऑथेंटिक जे अधिकार आहे ते मनपा प्रशासनाला आहे आणि मनपा प्रशासनाने कुठली जबाबदारीने काम केलेलं नाही. त्या कुठल्याही भावना त्यांच्यापर्यंत त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. आणि त्यामुळे आम्ही ह्या महासभेला जोपर्यंत याच्यावर काही कुठला ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या महासभेमध्ये आम्ही जाब सोडणार. डीपीआर नुसार जागा ताब्यात नसताना काम सुरू. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.